आदरणीय ताईंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक चांगले घेण्याचा निर्णय केलेला आहे। आम्ही त्याला जे लागेल ते सहकार्य शिक्षक आमदार म्हणून करण्याची ग्वाही सुद्धा या निमित्ताने मी देतोच। परंतु त्याने पुढचं पाऊल टाकलंय की आपल्या जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय नव्हतं, ते केंद्रीय विद्यालय सुद्धा आपल्या जिल्ह्याला मंजूर घेण्याचं काम होत आहे। दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला। केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्या या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयामध्ये मोफत शिक्षण मिळण्याचं काम सुद्धा जे हुशार विद्यार्थी आहेत, जे मेरिटमध्ये येणार आहेत, त्यांना त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून ते सुद्धा एक क्रांतिकारक पाऊल आदरणीय ताईंनी, आदरणीय दादांनी टाकलेला आहे। त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन या निमित्ताने मी या ठिकाणी करतोय। आणि आता नवीन पर्व विकासाचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्या माध्यमातून सुद्धा सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव ही काही दिवसामध्ये रेल्वेचं उद्घाटन करण्याचा सुद्धा योग आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे हे श्रेय सुद्धा आदरणीय राणादादांना जातं। त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी करतो।